नमस्कार मैत्रिणींनो, कविता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन खिमा म्हणजे सोयाबीनची व्हेजिटेबल भाजी। अख्खी सोयाबीनची भाजी खाल्ली असेल पण अशी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, मी सोयाबीन भिजवून तिचा बारीक करून घेतलेली मिक्सरला, थोडीशी कोबी, वाटाणे, 2 कांदे, 2 टमाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची कापलेली, कढीपत्ता आणि 1 शिमला मिरची, चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला, धना पावडर, गरम मसाला, थोडं लाल तिखट, जिरं मोहरी, हळद, तेल आणि आपण अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहोत। चला आपण आता सुरुवात करूया। आणि ही मी आज महत्त्वाचं म्हणजे मी ही नवीन आणलेली कढई आज मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये बनवत आहे। कुकिंग चॅनलसाठी ही मी नवीन आणलेली आहे। चला आपण आता तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे। हा कांदा टाकूया आणि हा चमचा पण मी नवीन आणलेला आहे। एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता, मी तो व्हिडिओ टाकलेला आहे जे सामान आणलं आहे ना त्याचा। हे 2 टमाटे टाकूया, हिरवी मिरची, कढीपत्ता, नंतर शिमला मिरची टाकूया। मस्त छान लागते। सर्व भाज्या टाकल्या, आता तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता, फ्लावर टाकू शकता, अजून याच्या घेवड्याच्या शेंगा टाकू शकता, तुम्हाला पाहिजे ती आपण तुम्ही टाकून भाजी खूप छान होते। कोबी पण छान लागते त्याच्यामध्ये, तर मी कोबी आणि शिमला मिरची टाकली आहे। माझ्याकडे जी होती घरामध्ये मी ती टाकली आहे। आणि भाजी खूप सोपी आहे, लवकर झटपट तयार होते। हे बघा, आपला कांदा आणि टमाटर मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली, तर तिला चांगलं हे करून घेऊ, मिक्स सगळं एकत्र केलं। एक जिरं टाकायचं, जिरं मोहरी आणि टाकली। आता लाल तिखट, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकायचा। छान लागतो कांदा लसूण मसाला, थोडा थोडा जरी टाकला ना भाजीमध्ये टेस्ट थोडी अशी वेगळी येते। हे पहा, आता आपलं मस्त छानपैकी झालं आहे हे करून। आता याच्यामध्ये आपण ही दळलेली सोयाबीन टाकणार आहोत आणि कोबी। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि याला मंद आचेवर आपण 10 मिनिटं ठेवूया। चला तर आपले 10 मिनिटं झाले आहेत। आपण बघूया आता आपला सोयाबीन खिमा किंवा सोयाबीनची भाजी कशी झाली आहे। मस्त झाली, तुम्ही बघू शकता, छान वास येतो, मस्त पोळी किंवा पराठ्यासोबत खायला छान लागते।
चला आपला आता ह्या सोयाबीन खिमा तयार झाला आहे. व्हेजिटेबल खिमा पूर्ण म्हणजे सर्व भाज्या टाकून आपण आणि एकदम पौष्टिक राहतो. भरपूर प्रोटीन मिळतं याच्यापासून, सोयाबीनपासून. तर आपण नक्की खाल्लं पाहिजे आणि ही भाजी केली पाहिजे घरी. आणि तुम्ही पण नक्की करून बघा. मी पण ही बनवली, खूप छान झाली. चल दीदी आता तू खाऊन बघ. भाजी खूप छान झाली आहे. ही तुम्ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.